गौल सोडून अखेर विभागणी करावी लागली. खिंडार पडले. 3 फेब्रुवारी 1760 या दिवशी मराठी सैन्याने निजामी सैन्याला पूर्णरित्या घेरलं. निजामी सैन्य मग माघार घेऊन उदगीरच्या किल्ल्याकडे निघून गेलं. हा दिवस मावळल्यावर निजामाने माघार घेतली आणि भाऊंकडे वकील पाठवून तहाच्या बोलणीला सुरुवात केली. निजामाने केलेला गौल फोडण्यासाठी मराठ्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. हा गौल मराठ्यांनी अगदी जवळून पाहिला होता. निजामाने केलेला गौल फोडण्यासाठी मराठ्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. हा गौल मराठ्यांनी अगदी जवळून पाहिला होता आणि यामुळे सदाशिवराव भाऊंना या युद्ध पद्धतीत असलेल्या सामर्थ्याची जाणीव झाली होती. उदगीरच्या विजयाने दक्षिणेतल्या आघाडीवर मराठ्यांना आता स्थैर्य प्राप्त होणार होते. निजामाच्या दक्षिणेतील कुरवड्यांवरती अंकुश बसणार होता. उदगीरच्या लढाईत जरी मराठ्यांचा विजय झाला असला तरी यात मराठ्यांचे नुकसानही बरेच झाले होते. मराठ्यांची सुमारे 1,500 माणसं आणि तेवढेच प्राणीही मारले गेले होते. बराणजी मोहिते, केशवराव पानसे यांच्यासारखे प्रमुख सरदार मृत्युमुखी पडले होते. तोफखान्याचे सरदार पानसे यांच्या मृत्यूमुळे तर मराठ्यांच्या तोफखान्याची भिस्त